मोठे मालक या कोरोनामुळे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती होते, तब्येत खराब होती आणि अशात एक दिवस त्यांनी फोन मागितला आणि कोणाला समजेना की यांनी फोन का मागितला आहे, पण त्यांनी फोन मागितला. कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाले, अरे बाबा ते ऊसाचे पैसे दिले की नाही, शेतकऱ्यांची अडचण होईल, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे. म्हणजे आपण जगणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही. कदाचित अशा प्रकारच्या पुण्यात्म्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागते, ती चाहूलही कदाचित त्यांना लागली असेल, पण अशातही कर्तव्याला ते कधी मुकले नाहीत, कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. त्यांनी हाच विचार केला की जर कुठे उशीर झाला तर माझ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये, म्हणून तीच धडपड त्यांच्या ठायी आपल्याला पाहायला मिळाली.